सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीचा स्कॉलरशिपचा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे. या निकालामध्ये कशा पद्धतीने निकाल बघायचा आणि मेरिट लिस्ट जी आहे ती मेरिट लिस्ट कितीवर क्लोज झालेली आहे, मेरिटमध्ये किती विद्यार्थी आलेले आहेत, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण तत्पूर्वी जे कोणी विद्यार्थी मेरिटमध्ये आलेले आहेत, इव्हन पात्र सुद्धा झालेले आहेत, जेवढे विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा मनापासून इग्नाइट पाठशालातर्फे तुमचा अभिनंदन. तो इयत्ता 5वीचा आणि 8वीचा रिझल्ट लागलेला आहे. तो मग आता हे विद्यार्थी इयत्ता 6वी आणि इयत्ता 9वी मध्ये जाणार आहेत. इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना होमी बाबा देता येते, इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना देखील होमी बाबाची परीक्षा देता येते. या परीक्षेची जर तुम्ही तयारी करत असाल तर इग्नाइट पाठशालाने नवीनच बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत. लवकरात लवकर तुम्ही बॅचेस जर विकत घेतल्यात तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल. यासोबतच इयत्ता 4थी, इयत्ता 7वी, इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी साठी देखील आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या बॅचेस आहेत. नवोदयची बॅच आहे, स्कॉलरशिपच्या बॅचेस आहेत, NMMSच्या बॅचेस आहेत. तर तुम्हाला कुठलीही बॅच विकत घ्यायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगाल की तुम्हाला कोणती बॅच घ्यायची आहे. ठीक आहे. आता मेरिटमध्ये किती विद्यार्थी आलेत हे जर आपण बघितलं तर एकूण 5वीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 5वीच्या बाबतीत मेरिटमध्ये आलेले विद्यार्थी आहे 16,693. ठीक आहे. आणि पात्र विद्यार्थी जर आपण बघितलेत की एकूण पात्र विद्यार्थी किती आहेत तर 1,57,483 विद्यार्थी. तसंच 8वीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर पात्र विद्यार्थी आहेत 74,546 विद्यार्थी जे आहेत ते एवढा विद्यार्थी पात्र झालेले आहेत. तर शिष्यवृत्ती जी आहे ती शिष्यवृत्ती मिळाली आहे 16,587 विद्यार्थ्यांना. टोटल मध्ये शिष्यवृत्ती जर आपण बघितली तर 33,280 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जी आहे ती टोटल विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये रिझल्ट कसा चेक करायचा, तुमचा जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट कशा पद्धतीने चेक करायचा ते पण मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय, PUPPSSMSCE.in ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर जायचंय. बघा मी इथे टाईप केलेली आहे वेबसाईट, पण कदाचित तुम्हाला ते दिसणार नाही म्हणून मी इथे तुम्हाला लिहून पण दाखवली. या वेबसाईटवर तुम्ही गेलात की शिष्यवृत्ती परीक्षा 2026 यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. याच्यानंतर इयत्ता 5वी व इयत्ता 8वी साठी येथे क्लिक करा. ओके, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय. पुढची जी स्टेप आहे तिथे तुम्हाला यस म्हणायचं आहे. ओके, यस म्हणायचं आहे. यस तुम्ही म्हटलात की तुम्ही पुढच्या पेजवर जाणार. यस म्हटल्यानंतर हे अशा पद्धतीने तुम्हाला वेबसाईट जी आहे ती वेबसाईट ओपन होणार आहे. इथे तुम्ही बघितलं तर इथे अंतिम निकाल विद्यार्थ्यांसाठी, ओके, विद्यार्थ्यांसाठी अंतिम निकाल म्हणून एक आहे, तिथे तुम्ही चेक करू शकताय. त्याच्यानंतर खाली मेरिट लिस्ट दिलेली आहे. मेरिट लिस्ट तुमच्या जिल्हानिहाय, स्टेट वाईज, त्याच्यानंतर तालुका वाईज अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने गुणवत्ता यादी तुम्हाला बघायला मिळते. तुमच्या शाळेतनं किती किती विद्यार्थी पास झाले हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर ते सुद्धा इथे दिलेलं आहे. आणि जिल्हानिहाय, तालुकानिहायचा जो काही कट ऑफ आहे तो कट ऑफ सुद्धा इथे दिलेला आहे. ठीक आहे. तो आता सगळ्यात पहिले आपण काय करूयात की तुम्हाला तुमच्या पाल्याचं जर चेक करायचं असेल की तुमच्या पाल्याला किती मार्क पडलेत तर त्यासाठी तुम्हाला ह्या अंतिम निकालावर क्लिक करावं लागणार. अंतिम निकालावर तुम्ही क्लिक केलं की त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने ओपन होईल. यात तुमचा जो काही सीट नंबर असेल, ठीक आहे, जो काही असेल 1 2 3 4 जो काही तुमचा सीट नंबर असेल तो सीट नंबर तुम्हाला टाकायचा आहे. आणि इथे तुमच्या आईचं नाव जे असेल ते कॅपिटल लेटर मध्ये आईचं नाव तुम्हाला टाकायचं आहे आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट बघता येईल. तुमचा रिझल्ट तुम्ही चेक करा आणि तुम्हाला किती मार्क मिळालेले आहे ते कमेंट मध्ये सांगा. जर तुम्ही मेरिट लिस्ट मध्ये आलेला असाल तरी तुम्ही कमेंट मध्ये सांगा की आम्हाला इतके इतके मार्क पडलेले आहेत आणि आम्ही मेरिट लिस्ट मध्ये आलेलो आहोत. किंवा तुम्ही पात्र असाल तर तेही सांगा की आम्हाला इतके इतके मार्क पडलेले आहेत आणि आम्ही पात्र आहोत. ठीक आहे. तर या पद्धतीने लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये कळवा. लवकर जर तुम्हाला पुढच्या वर्षीच्या कुठल्याही एक्झाम्स द्यायच्या असतील, पुढच्या वर्षीच्या म्हणजे 7वीचे असू देत किंवा 8वीचे असू देत, 5वीचे असू देत, 4थीचे असू देत, ज्या काही एक्झाम्स आहेत, नवोदय, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, NMMS, होमी बाबा, या सर्व बॅचेस ज्या आहेत त्या आपल्या 25 जुलै रोजी सुरू होत आहेत. नवीन बॅचेस लवकरात लवकर ऍडमिशन घ्या म्हणजे तुमचा फायदा जो आहे तो नक्की होईल. जर तुम्हाला डाउनलोड करायला, जर तुम्हाला रिझल्ट डाउनलोड करायला काहीही इश्यू येत असेल तर 8983345857 या नंबरवर तुमचे डिटेल्स जे आहेत, जसं तुम्हाला सांगितलं सीट नंबर आणि तुमच्या आईचं नाव, ह्या 2 गोष्टी लागणार आहे.
या 2 गोष्टी तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करा. तुमचा जो काही रिझल्ट असेल तो रिझल्ट आम्ही तुम्हाला नक्की कळवू. थँक यू.